बंध आणि अशुद्धता यामध्ये कार्यकारण भाव आहे. बंध अशुद्धतेचं कारणही आहे आणि अशुद्धतेचं कार्यही आहे. अशुद्धता बंधाचं कार्यही आहे आणि कारणही आहे. म्हणजे जीव आणि उद्गल कर्म या दोनमध्ये अशा प्रकारचा परस्पर निमित्त नैमित्तिक संबंध आहे. कर्म कारण होईल, जीवभाव कार्य होईल. जीवभाव कारण होईल, कर्म कार्य होईल. अशा प्रकारचा या दोघांमध्ये असा निमित्त नैमित्तिक संबंध सहज आहे. तर बंध अशुद्धतेचं कारणही आहे आणि कार्यही आहे हा भाग या दोन गाथीच्याद्वारे स्पष्ट करतात. बंध हेतुर अशुद्धत्वं हेतुमच्छेति निर्णयः. 131 ना? 121 121 121 परसंयोगी ज्ञानपासून 121. आता 21 झाले. 22 पासून अपेक्षा भेदचे दोनों हैं. 22 अस्यात् शुद्धं तथा शुद्धं ज्ञानं चेति सर्वतः न बन्धो फलं तस्य अथ चेद्बन्धता सदा बन्धो न बन्धैवय न शेषश्चित् विशेषाणां निर्विशेषात् बन्धवः मा भूत्वा सर्वतो बन्धः स्यात् बन्धः प्रसिद्धितः न बन्धः सर्वतः श्रेयान् बन्धकार्यो फलप्रियः. अपेक्षेनं पाहिलं तर बंधही आहे आणि अबंधही आहे. अशुद्धताही आहे आणि अशुद्धताही आहे. पाहण्याचे दृष्टिकोन दोन राहील. आजही आपल्याजवळ शुद्ध आत्माही आहे आणि अशुद्धताही आहे. हे जसं आपण एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहू शकतो. शुद्ध निश्चय न्यायाच्या दृष्टीनं आज आपण शुद्धच आहोत आणि पर्यायीच्या दृष्टीनं अशुद्ध आहोत. हे जसं पाहतो तर दोन्हीही पाहतो म्हणजे केवळ पाहायचं आहे असं नाही. हे दोन्हीही वस्तूमध्ये असणारे धर्म आहेत. पर्यायीतली अशुद्धता ही वस्तूत आहे आणि स्वभावाची शुद्धता ही वस्तूमध्ये आहे. पाहावताना मात्र एकाला मुख्य आणि दुसऱ्याला गौण केल्या जातात. न स्यात् शुद्धं तथा अशुद्धं ज्ञानं चेदिति सर्वथा. जर सर्वथा शुद्ध किंवा सर्वथा ज्ञान अशुद्ध मानलं तर काही बसणार नाही ना. जर सर्वथा जीव शुद्धच मानला तर संसार नाही, मोक्ष नाही, संबंधी जरा नाही, आश्रवबंध नाही, तर या सगळ्या खटाटोपीस थांबून जाईल. अशुद्धम केवळ शुद्धच मानलं त्यामध्ये केवळ अशुद्धताच मानली, पर्यायीतली अशुद्धताच स्वीकारली, द्रव्याची शुद्धता स्वीकारली नाही तर हा आत्मा कधीच शुद्ध होऊ शकणार नाही. इथं फक्त गोंधळ होतो. हे तर मानतो की द्रव्याच्या दृष्टीनं शुद्ध आहे आणि पर्यायीच्या दृष्टीनं अशुद्ध आहे. पण हा भाग नाही मानला आपण कधी का पर्यायीच्या दृष्टीनं अशुद्ध असूनही तो त्यातही शुद्ध असणार आहे. तो स्वभावानं पर्याय रूप कधी बनलाच नाही. स्वभावानं तो सदा शुद्धच राहतो. हा महत्त्वाचा भाग आहे आणि म्हणून शुद्धताही आहे आणि अशुद्धताही आहे. न बंधो न फलम न तस्य बंध हेतोः असंभवात. जर दोन नाही मानले तर बंधही असणार नाही
बंधाचं फळ जो संसार तो असणार नाही. बंधाचं कारण जे जीवाचे विकार भाव तेही असणार नाही. अथ चेत बंधः तथा बंधो बंधो न बंधः एव. जर केवळ बंधच मानला तर अबंध कधी होणारच नाही. आज पर्यायीनं आपण जेव्हा अशुद्ध आहोत तेव्हा अशुद्धच मानलं द्रव्यानं तर आपत्ती काही नाही. पर्यायीनं अशुद्ध आहोत तसं द्रव्यानंही अशुद्धच मानलं तर आपत्ती काही. कारण पर्याय द्रव्याला सोडून नाही. मग पर्याय अशुद्ध आहे तर द्रव्यही अशुद्ध आहे. त्यांनी प्रवचनसारमध्ये म्हटलं आहे की ज्यावेळी हा आत्मा अशुभोपयोगानं परिणत होतो त्यावेळी अशुभ आहे, शुभोपयोगानं परिणत होतो त्यावेळी शुभ आहे, शुद्धोपयोगानं परिणत होतो त्यावेळी शुद्ध आहे. तर मग आत्मा शुद्ध शुभ अशुभ होईल की नाही होईल म्हणतात. तर हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर दिलं की केवळ बंधच मानला, त्या बंधातही शुद्धता मानली नाही, स्वभावानं असणारी शुद्धता स्वीकारली नाही तर हा आत्मा कधीच शुद्ध होऊ शकणार नाही. जी योग्यताच त्या जीवाजवळ नाही ते कार्य कधी घडूच शकत नाही आणि म्हणून अबंधही मानावं लागते. म्हणजे शुद्ध द्रव्यार्थिक न्यायाच्या दृष्टीनं द्रव्याच्या दृष्टीनं तो शुद्ध आहे आणि पर्यायीच्या दृष्टीनं तो अशुद्ध आहे. न शेषः विशेषाणां निर्विशेषात् अबंधः. जर बंध नाही मानला तर विशेषणांची चैतन्याचे जे पर्याय आहेत ते चैतन्याचे पर्याय शिल्लक राहणार नाही आणि पर्याय नाही तर द्रव्य शिल्लक राहणार नाही. म्हणून निर्विशेषात अबंधवाद हा जीव सदा अबद्धच होय. मा भूत सर्वतो बंध स्यादबंध प्रसिद्धता बंध सर्वतः श्रेयान् सर्वथा हा बंध महाभूत आणि म्हणून सर्वथा आत्मा बद्धच आहे असंही मानू नका. अबंध हा प्रसिद्धता हा तो अबद्ध आहे ही गोष्ट प्रसिद्ध आहे. आजही सिद्धाच्या दृष्टीनं पाहिलं तर पर्यायीतही अबद्ध आहे आणि संसारी जीवाच्या दृष्टीनं पाहिलं तर पर्यायी जरी अशुद्ध असला तरी देखील स्वभावानं आजही तो शुद्ध आहे. त्यांनी 320व्या गाथेत जयसेनाचार्यांनी एक वाक्य ठेवलं होतं. शुद्ध निश्चय न्यायाच्या दृष्टी सगळे संसारी जीव शुद्ध आहे आणि सिद्ध सर्वथा शुद्ध आहे. याचा अर्थ काय करावा? पर्यायार्थिक नयानंही सिद्ध शुद्ध झाले आणि शुद्ध निश्चय नयानं तर शुद्ध आहे, पण संसारी जीवही शुद्ध निश्चय नयानं शुद्ध आहे हा भाग तिथं त्यांनी नक्की केला. अबंध हा सर्वथा हा श्रेयान्न आणि सर्वथा अबंध मानला तर संसार नाही. संसार नाही, आश्रवबंध नाही, आश्रवबंध नाही, दुःख नाही, दुःखाच्या अभावाचा प्रयास राहणार नाही. बंध कार्योपलब्धता हा कारण बंधाचं जे कार्य आहे ते बंधाचं कार्य आम्हाला दिसून येत आहे ना. बंधाचं कार्य काय पाहिलं आपण? काय पाहिलं होतं? अशुद्धता हे बंधाचं कार्य आहे आणि जीवाच्या ठिकाणी आम्हाला अशुद्धता दिसते, त्या अर्थी बंध आहे ही गोष्ट नक्की. अस्ति चेत् सार्थ सर्वार्थ साक्षात्कारविकल्पो अक्षयी क्षायिकं साक्षात्
अबद्धं बन्धव्यत्ययात् अस्तिची जीव स्वार्थ सर्वार्थ साक्षात्कारी विकार चैतन्य हा जीव एकाच वेळी सगळ्या पदार्थांना प्रत्यक्ष रीतीनं स्पष्ट जाणतो आहे. विकारभूक आणि विकारीही होतो आहे. अविकारभूत नावाची संधी साक्षात कार्य कार्य आहे का कार्य केलं तर नाव लागेल. कार्य आहे कार्य सार्थ सर्वार्थ साक्षात कार्य विकारभूक विकार कार्य शब्द लावला. काय आहे बघ? हा? साक्षात्कारी आणि मग कार्यच आहे. कार्यच पाहिजे, पण काही गोड अकार्य साक्षात्कारी तो अविकार भूकच बरोबर आहे. अविकारच पाहिजे. अक्षयी कधीही नष्ट न होणार, कधीही विकारी न होणार, क्षायिक असणारं, अबद्ध असणारं, बंध व्यत्ययात बंधाचा अभाव झाल्यामुळे साक्षात अबद्धम शब्द मोलाचा टाकून दिला. साक्षात अबद्ध आहे. आताही आत्मा अबद्ध आहे आणि सिद्ध भगवान साक्षात अबद्ध आहे. हा महत्वाचा भाग. म्हणून आजही अबद्ध असणारे जीव जगात आहेत. केवल ज्ञानी पहा, अनंत पहा, सिद्ध पहा की ते कसे आहेत म्हणतात. जगात एकाच वेळी सगळ्या पदार्थांना प्रत्यक्ष रीतीनं जाणत आहेत, पाहत आहेत. अजून अविकार भोग विकारी नाही अशी ही अवस्था त्यांची आहे. कधीही त्या दशेपासून नष्ट न होणारे अक्षयी अशी ती अवस्था आहे. क्षायिक आहे, क्षयाचं निमित्त असताना असणारी आहे. साक्षात अबद्धम आणि म्हणून साक्षात अबद्ध आहे. बद्धाचा दृष्टांत ठेवता. बद्ध सर्वोऽपि संसार कार्यत्वे वैपरीत्यतः सिद्धं सोपाधितद्वेत वरन्नामुपपत्तितः. बद्धः सर्वोपि संसार कार्यत्वे वैपरीत्यतः. या संसारातले जेवढे जेवढे कार्य आहे ते सगळे विपरीत असल्यामुळे हा जीव बद्ध आहे ही गोष्ट निश्चित होते. सिद्धम सोपाधी आणि त्यामुळे तो विकारानं सहित आहे, उपाधीनं सहित आहे हा भाग नक्की होतो. तद्हेतो हो अन्यथा अनुपपत्तिता. जर तो सोपाधीनं सहित नसेल, विकारानं सहित नसेल तर बद्ध होऊ शकत नाही. बद्ध आहे त्या अर्थी तो नियमाने सोपाधी आहे, विकारानं सहितही आहे हा भाग नक्की होतो. म्हणजे दोन्हीही प्रकारचे जीव जगात आढळतात. बद्ध जीवही आहे, अबद्ध जीवही आहे. पर्याय दृष्टीनंही बद्ध अबद्ध आहे आणि दोन नयाच्या दृष्टीनं एकच जीवही बद्ध अबद्ध आहे. सिद्धं एतावता ज्ञानं सोपाधि निरुपाधि तत्र शुद्धं हि सोपाधि शुद्धं तन्निरुपाधि. त्याचा प्रश्न होता, त्या प्रश्नाचं उत्तर इथपर्यंत दिलं आहे. शिष्याचा प्रश्न काय होता म्हणा. ज्ञान जसं बंधक होत नाही तर ज्ञानच राहते. ज्ञान ज्ञानच आहे ना. ज्ञान फक्त जाणण्याचं काम करतं. ज्ञान बाकी तर काही करतच नाही. आणि त्याच्यामुळे ज्ञानाला तुम्ही सोपाधी निरुपाधी का म्हटलं, शुद्ध अशुद्ध ज्ञानाला कसं म्हटलं. ज्ञान नेयाला फक्त जाणते की नेयाबरोबर शुद्ध अशुद्ध होते. काय होतं फक्त जाण.
मग असं असताना तुम्ही ज्ञानाला अशुद्ध शुद्ध का म्हटलं, याचा खुलासा आतापर्यंत पंडितजींनी केला की वस्तुतः ज्ञान नेयाला जाणतं, पण केवळ जाणून थांबत नाही, तर त्याच्याबरोबर तो रागी द्वेषी मोही होतो, अशुद्ध होतो, आणि म्हणून त्याचं ज्ञानही सोपाधी निरुपाधी म्हटल्या जातं. त्याचं जाणणंही मिथ्या आहे ना. आपणही आता हा माझा मुलगा आहे हे काय करतो, जाणतोच ना. दुसरं काय करू शकतो, वस्तुतः काही करू शकत नाही, पण मान्यतेत काय घेतलं, हा माझा मुलगा आहे एवढं जाणून थांबलो. म्हणून म्हणतात ज्ञान अशा अपेक्षेनं सोपाधी होते, विकारीही होते. एतावता ज्ञानम सोपाधी निरुपाधीच तत्र अशुद्धम ही सोपाधी. जेव्हा हे ज्ञान अशुद्ध होतं तेव्हा ते सोपाधी होतं, शुद्धम निरुपाधी. आणि जेव्हा हे ज्ञान शुद्ध होतं तेव्हा ते निरुपाधी रूपाचं असणार आहे. पर्यायीच्या दृष्टीनं पाहिलं तर पर्याय शुद्ध अशुद्ध दोन्हीही असू शकतात. ज्ञानातही तसं पाहिलं तर ज्ञानात अशुद्धता येत नाही, पण मिथ्या ज्ञान जेव्हा म्हटलं जातं तेव्हा ते ज्ञान अशुद्ध म्हटलं जातं. कमी ज्ञान अशुद्ध नाही, पण मिथ्या ज्ञान मात्र नियमाने अशुद्ध असणार आहे. प्रकृति में अशुद्धता का स्वरूप निर्देश करते हुए ग्रंथकार ने जो कुछ लिखा है वह मार्मिक है. वस्तुतः वस्तु निर्विकल्प और अखंड है. हम ही उसमें बुद्धि से खंड कल्पना करते हैं. यह खंड कल्पना दो प्रकार से की जाती है. एक तो वस्तुगत अवस्थाओं, गुणों और प्रदेशों के विश्लेषण द्वारा, और दूसरी विविध निमित्तों की प्रधानता से है. तो ये दोनों ही कल्पनाएं. वाचलं ते काय करा, कल्पनेने आपण त्यांच्यामध्ये गुणपर्याय भेद वगैरे केले. एवढ्यानं नाही जात. आणि दुसरा निमित्ताचा दृष्टीने केलेला असतो. विभाव पर्याय. तर म्हणजे गुणभेद प्रदेशभेद सांगितला पहिला. हा काय, एक प्रदेश. गुणभेद प्रदेशभेद सांगितला. हा काय झाला, पर्याय भेद जरी असेल, गुणभेद असेल, प्रदेशभेद असेल, हा देखील काय झाला म्हणतात वस्तुगत अवस्था झाल्या. एका द्रव्यात तुम्ही भेद कल्पना केली, भेद नाही पण धर्मता आहे, पर्याय आहे का नाही, गुण आहेत की नाही म्हणतात, प्रदेश आहे का नाही, तर वस्तुगत आहे. परंतु दुसरा जो असतो तो काय असतो, भेद तर करतो परंतु विकार रूपाचा करतो की ज्याचा विषय वस्तूत असत नाही. हा महत्त्वाचा. है तो ये त्यांनी दोनों ही म्हणून दोन भेद केले असतात, असद्भूत आणि सद्भूत व्यवहार. हा पहिला सद्भूत व्यवहाराला दुसरा असद्भूत व्यवहार असणार आहे. शब्द एक मोलाचा आहे त्यात आहे. वस्तुगत अवस्था. काही लक्षात आला, या वाक्यात की वर म्हणा वाक्यातच त्याच प्रधानता घेतली तर निमित्त विविध निमित्तों की प्रधानता से. विविध शब्दाला मोल आहे त्या वाक्यात. नाही आलं काय लक्षात आलं, प्रत्येकाचं वेगळं निमित्त राहणार आहे, विकारामध्ये वेगळं निमित्त राहणार आहे. म्हणून त्यांनी पहिल्याने जो खुलासा केला तो विसरायचा नाही. सामान्य सामान्य निमित्त तर आहेच, पण विशेष प्रत्येक पर्यायी गणित जे विशेष निमित्त आहे त्यामुळे विकारीपणा येतो. है तो ये दोनों ही कल्पनाएं औपचारिक
पर दूसरी कल्पना मुख्यतः अशुद्धता की प्रयोजक मानी गई है। जीव का संसार अवस्था में प्रति समय जो परिणमन हो रहा है, प्रत्येक जीव की अपनी अपनी योग्यता अनुसार ही पर इस परिणमन के प्रति समय के जुदे जुदे निमित्त होते हैं, इसलिए वह व्यवहार से निमित्त सापेक्ष होने से पर है और इसी का नाम अशुद्धता है। यहाँ जीव की अपनी काय कमजोरी कळालं? वाक्य वाचून नाही टाकायचं, स्वतःला काही समजलं पाहिजे. विभाव पर्याय जी आहे तिला प्रत्येक वेळेचं वेगळं निमित्त आहे, प्रत्येक पर्यायाचं समयाचं, आणि म्हणून तिला तर निमित्त सापेक्ष होणे से पर है. त्या पर शब्द तर वाचला पण पर आहे म्हणजे ती पर्याय ही निमित्ता सापेक्ष झाली आणि म्हणून पर झाली. काय झालं? जी विकारी पर्याय आहे ती विकारी पर्याय कुणाच्या निमित्त झाली? पराच्या निमित्त झाली. म्हणून त्या विकारी पर्यायालाही आमची असूनही पर म्हणतात. म्हणून पर है और इसी का नाम अशुद्धता है. ती परसापेक्ष असल्यामुळे तिच्यामध्ये जी काही विकारता आली तीच अशुद्धता. यहाँ जीव की अपनी कमजोरी है जो उसे प्रति समय के परिणमन में व्यवहार से जुदे जुदे निमित्त सापेक्ष होते हैं। स्वतंत्रतेच्छु जीव का सारा प्रयत्न इसी कमजोरी को दूर करने के लिए होता है। यह जीवन में अनादिकाल से आई हुई है, जो अपने मूल स्वरूप पर दृष्टि रखने से और तदनुकूल अपनी प्रवृत्ति करने से सुतराम दूर हो जाती है और साथ ही इसके निमित्तों से भी छुटकारा मिल जाता है। फिर जीव की स्वाभाविक परिणति का उदय होता है, जिसकी धारा सदा काल एक से चलती रहती है। उस धारा के लिए प्रति समय अलग अलग निमित्तों की आवश्यकता नहीं पड़ती, किंतु इनके सिद्धांच्या परिणामामध्ये निमित्त असेल का नाही? कोणाच्या? सिद्धांच्या. सामान्य निमित्त आहे, विशेष नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की त्या आता इथं ते वाक्य आहे त्यांचं, फिर जीव की स्वाभाविक परिणति का उदय होता है. जेव्हा त्याची प्रवृत्ती या सगळ्या निमित्ताचं लक्ष दूर करून आपल्या आत्म्याकडे लागते म्हणतात, त्यावेळी स्वभाव पर्याय परिणत होतो आणि आता ती धारा एक सी चलती रहती है. उस धारा के लिए प्रति समय अलग अलग निमित्तों की आवश्यकता नहीं पड़ती है. विशेष निमित्ताची आवश्यकता नाही. बस. सामान्य निमित्त राहते. हां. आणि विशेष निमित्तच निमित्त म्हटल्या जाते. निमित्त नैमित्तिक संबंध जो येईल तो कुणाचा येईल? विशेष निमित्ताचा येईल, सामान्य निमित्ताचा नाही. इसके बिना ही उसका उदय होता है। इससे प्रकट है कि जीव की अशुद्धता सोपाधि है और शुद्धता निरुपाधि है। मूल में ज्ञान के दृष्टांत द्वारा इसी बात को समझाया गया है। ननु कस्को विशेषोऽस्ति बद्धा शुद्धद्वयोर्द्वयोर् अस्त्यनर्थान्तरं यस्मात् अर्थानेकोपलब्धितः. शंका घेतो आहे की कहा विशेषः अस्ति. यामध्ये अशी काय विशेषता आहे? कुणामध्ये? बद्ध अशुद्धद्वयो. बद्धता आणि अशुद्धता या दोनमध्ये काय असं विशेष आहे की दोन तुम्ही स्वतंत्र कथन करत आहात? बद्धता आणि अशुद्धता आम्हाला तर एकच वाटते आहे. बद्धता काय झाली आणि अशुद्धता काय झाली? त्याची शंका तर बरोबर आहे की बद्धता शेवटी काय आणि अशुद्धता काय? बद्धता काय झाली? स्वभावची झाली पद्धत, आणि अशुद्धता ही स्वयं त्याची योग्यता आहे. तर अशुद्धता हे कार्य झालं
आणि बद्धता हे कारण झालं. त्यांना सांगायचं काय आहे की आतापर्यंत जे कथन केलं की बद्ध झाला म्हणजे जेव्हा हा परस्पर निमित्त नैमित्तिक संबंधाचं लक्ष करून बद्ध झाला त्याच वेळी तो विकारी झाला. म्हणजे रागद्वेष रूप परिणमनं हे झालं वस्तुतः बद्ध होणं या जीवाचं. आणि त्या बद्धामध्ये जी काही रागद्वेषाच्या विकार रूप परिणाम आलेला आहे त्या परिणामाला आपलं मानणं ही अशुद्धता आहे. कारण आणि कार्य जीवभावामध्येही लागते. दोन द्रव्यामध्ये जेव्हा कार्यकारण भाव लागतो तेव्हा तो निमित्त नैमित्तिकाच्या दृष्टीनं लागेल. दोघांचा बंध असल्याशिवाय अशुद्धता नाही आणि दोघं बद्ध होत नाही. काय झालं? दोघांच्या बंधाशिवाय अशुद्धता नाही. तर आता दोघांचा बंध आहे याचाच अर्थ काय म्हणतात? दोघांच्या स्वभावाची च्युती आहे. तर दोघांच्या स्वभावाची च्युती म्हणजेच बंध. पहिल्यांदा जे सांगितलं की स्वभाव दोघांनी आपापला स्वभाव सोडला याचंच नाव त्यांनी उभयबंध ठेवला. स्वभाव सोडला आणि स्वभाव सोडला म्हणजे ज्ञान सोडलं. जाणण्याची प्रक्रिया सोडली. जाणण्याची प्रक्रिया सोडल्याबरोबर झाला काय? हा जीव रागी द्वेषी मोही ही अशुद्धता झाली. आम्हाला तर असते अनर्थांतरम, आम्हाला तर दोन एकच वाटताय म्हणतात. यस्मात अर्थात ऐक्योपलब्धिता हा शुद्धता आणि अशुद्धता यामध्ये आम्हाला काही अंतर लक्षात येत नाही. तुम्ही दोन स्वतंत्र वर्णन करता आहात तर यामध्ये काय अंतर आहे? नैवं यतो विशेषोऽस्ति हेतुमत् हेतुभावता कार्यकारणभेदाद् वा द्वयोस्तल्लक्षणं यथा. न एवं हेतुमत् हेतुभावताः विशेषः अस्ति. या दोघांमध्ये हेतुमत आणि हेतू या रूपानं फरक आहे. एक कार्य, हेतुमत म्हणजे कार्य, हेतू म्हणजे कारण. तर कारण आणि कार्य या रूपानं या दोघांमध्ये अंतर आहे. कार्यकारण भेदात द्वयोः तल्लक्षणं यथा. त्या दोघांचं लक्षण पुढे आम्ही सांगणार आहोत. बंध परगुणाकारा क्रियास्यात् पारिणामिकी तस्यां सत्यां शुद्धत्वं तद्वयो स्वगुणच्युतिः. बंधः परगुणाकारः क्रियाः पारिणामिकी स्यात्. बंधः परगुणाकारः परगुणाकार होणं, पराच्या गुणाचा स्वीकार करणं. याचा अर्थच काय? पराच्या गुणांचा स्वीकार एक द्रव्य दुसऱ्या द्रव्यांच्या गुणाचा स्वीकार तर करत नाही. पण परगुणाकार हा परनिमित्तक होणारा जो आकार, जो पर्याय, तो परगुणाकार झाला. ती क्रिया स्यात् पारिणामिकी. ती क्रिया ही पारिणामिकी आहे. म्हणजे काय? शब्द तसा नाही टाकता येणार. स्वभाव म्हटला तर स्वतः परिणत झालेले आहे, निमित्तानं नाही. ती पारिणामिकी आहे म्हणजे विभावरूप परिणमन आहे, त्याच्या योग्यतेनं आहे हे सांगायचं आहे. पारिणामिक आहे म्हणजे पारिणामिक स्वभावरूप आहे असा नाही त्याचा अर्थ. की त्या प्रकारचे विकारी रूप परिणमनही त्याच्या स्वतःच्या योग्यतेनं होत आहे, पराली केलेलं नाही. तस्यां सत्याम अशुद्धत्वं तद्वयोः. आणि जेव्हा परगुणाकारता येते त्यावेळी नियमाने त्या दोघांनीही आपल्या गुणांपासून च्युत झाल्यामुळे अशुद्धता आलेली असते.
म्हणजे सरळ झालं. बंध काय झाला? एवढ्या साऱ्या कथनातून लक्षात काय घेतलं? बंध काय झाला आणि अशुद्धता काय झाली? तिथं सरळ आहे ना, स्वगुणच्युती ही काय झालं? स्वभावच्युतीला अशुद्धता आली नाही. नाही स्वगुणच्युती ही तस्याम अशुद्धत्व. आपल्या स्वगुणाची च्युती झाली हा बंध आहे आणि त्या बंधामुळे परगुणाकार म्हणजे स्वगुणच्युती झाली की नाही. वर जो परगुणाकार आहे याचाच अर्थ स्वगुणच्युती झाली. तस्याम सत्याम आणि ती जेव्हा झाली तेव्हा अशुद्धत्व स्वगुणच्युती ही. आपल्या गुणांपासून च्युत होणं जेव्हा झालं तेव्हा स्वगुणच्युती बंद झाला आणि वस्तुतः त्यावेळी रागी द्वेषी मोही होणं ही अशुद्धता झाली. बंध हेतुरशुद्धत्वं हेतुमच्छेति निर्णयः यस्मात् बन्धं विना न स्यात् अशुद्धत्वं कदाचन. कार्यरूपः सबन्धोऽस्ति कर्मणां पापसम्भवात् हेतुरूपं अशुद्धत्वं तन्नामदर्शनत्वतः. आता त्या दोघांमध्ये असणारा कार्यकारण भाव सांगतात. कधी बंध कारण होईल म्हणजे गोंधळ व्हायचं काही कारण नाही आहे म्हणतात. कधी बंध कारण होईल अशुद्धता कार्य होईल, कधी अशुद्धता कारण होईल बंध कारण होईल. जसं काल आपण पाहिलं होतं की एकच राग द्वेष काय झाले? कारणही झाले आणि कार्यही झाले. कर्माचा उदय कर्म देखील एकच कारणही झालं आणि एक कार्यही झालं. कर्माचा उदय रागद्वेषामध्ये निमित्त आहे म्हणजे कारण झालं आणि नवीन कर्म आलं म्हणजे त्याचं कार्यही झालं. तर याप्रमाणे या दोघांमध्ये अशुद्धता आणि बद्धतेमध्येही असाच कार्यकारण भाव लागणार आहे. बंध हेतु अशुद्धत्व हेतुमच्च इति निर्णय. म्हणून हा निर्णय आहे म्हणतात. अशुद्धतेचं कारण बंध हा आहे. म्हणून अशुद्धता ही हेतुमान झाली आणि बंध हा हेतू झाला. यस्मात् बंधं विना अशुद्धत्वं कदाचन न स्यात्. बंधाशिवाय अशुद्धता आहे असं तर कधीच होत नाही. मान्यतेत बद्ध आल्याशिवाय चुकूनही जीवाच्या जीवनात अशुद्धता येत नाही. कार्यरूप हा सहा बंधो असते. आता पहिले कारण सांगितला तोच बंध, आता काय सांगताय? सहा बंध हा कार्यरूप हा असते. तोच बंध कार्यरूपही आहे. कर्मणाम पाकसंभवात कर्माच्या उदयाने होणारा असल्यामुळे. हेतुरूपम अशुद्धत्वम आणि अशुद्धता हे त्याचं कारण आहे. तन्नवाकर्षणत्वता हा नवीन कर्माच्या आश्रवाचं कारण अशुद्धता असणार आहे. सरळ लक्षात काय घ्यायचं? अशुद्धता ही कारण कार्य आहे आणि बंध ही कार्यकारण आहे. विशेष अर्थ वाचा. यहाँ बद्धता और अशुद्धता के स्वरूप का विचार किया गया है. अभिप्राय यह है कि जीव में बंधने की पर्याय योग्यता है और पुद्गल में भी बंधने की पर्याय योग्यता है. यह योग्यता इनकी परिणामिकी है. परिणामिकी है. खुलासा चांगला केला परिणामिकीचा. परिणामिकच पाहिजे ना. नाही नाही, परिणामिकी केलं ना तर परिणामिकी पाहिजे तिथं. पण खुलासा चांगला केला. दोघांनाही बंद होण्याची योग्यता स्वतःची आहे. उसके रहते हुए जो कि इनकी परगुणाकार अर्थात परतंत्र होने रूप क्रिया होती है, इसी का नाम बंध है और स्वभावच्युति का नाम अशुद्धता है. यहाँ परगुणाकार परिणमन और स्वभावच्युति ये सापेक्ष शब्द है.
स्वभावच्युति का यह मतलब नहीं लेना चाहिए कि जीव के गुण धर्म बदलकर पुद्गल रूप हो जाते हैं और पुद्गल के गुण धर्म बदलकर जीव रूप हो जाते हैं, किंतु इसका इतना ही अभिप्राय है कि जीव की प्रति समय की परिणति स्वतंत्र न होकर पुद्गल निमित्तक होती है और पुद्गल की भी परिणति स्वतंत्र न होकर जीव के परिणामानुसार विविध प्रकार के कर्म रूप से होती है। इसी का नाम परतंत्रता है। इस तरह जीव पुद्गल के अधीन कहलाता है और पुद्गल जीव के अधीन, किंतु यहाँ जीव की परतंत्रता का ही विचार करना है, क्योंकि पुद्गल जड़ है और जीव चेतन है। इसलिए जीव अपनी परतंत्रता अनुभव कर सकता है, पुद्गल नहीं। पुद्गल चाहे जिस अवस्था में रहा आवे, उसका किसी भी अवस्था में रहना एक सा है। इस अपेक्षा से हानि तो जीव की है, क्योंकि उसे संयोग निमित्त अनेक सुख दुख भोगने पड़ते हैं और नाना प्रकार की पर्यायों से होकर गुजरना पड़ता है। इसलिए सर्वत्र जीव की स्वभावच्युति और परतंत्रता का ही निर्देश किया जाता है, किंतु यह परतंत्रता जीव को निज उपार्जित वस्तु है। जीव में एवढा हे दोन वाक्याचा संबंध लावता आला तर बरोबर होईल. इसलिए यह परतंत्रता पुद्गल जीव के अधीन आहे. वरचं एक वाक्य होतं आपल्याजवळ. काय होतं? पुद्गल जीवाच्या अधीन आहे किंवा जीव पुद्गलाच्या अधीन आहे. आता त्याच्यामुळे कल्पना काय होईल आपल्याला की जीवाचा विकार पुद्गलाच्या अधीन झाला आणि पुद्गलाचा विकार जीवाच्या अधीन झाला. तो होऊ नये म्हणून हे सांगितलं त्यांनी की किंतु यह परतंत्रता जीव की निज उपार्जित वस्तू आहे. ही जी परतंत्रता आली जीवाच्या ठिकाणी ही स्वतः त्यांनी केलेली आहे, पराच्या अधीनतेनं नाही. मग तिथं अधीन शब्द का ठेवला? परस्पर निमित्त आहे. निमित्ताशिवाय विकृती असत नाही. निमित्ताचं लक्ष करावं लागतं, त्याशिवाय विकृती येत नाही. सगळं जीवावर लावायचं आहे. पुद्गल थोडे बाजूला ठेवायचे आहे. पुद्गलात जरी विकृती असली तरी म्हणतात पुद्गलाचं काही बिघडत नाही, बिघडते आहे जीवाचं. आणि म्हणून जीवासाठी जर पाहायचं असेल तर त्याच्या जीवनात जी काही विकृती आली ती त्याच्या स्वतःच्या योग्यतेनं आली, पण ती योग्यता परलक्ष केल्याशिवाय आली नाही. आणि म्हणून उपचाराने पराधीन असं म्हटल्या जाते. जीव में स्वयं ऐसी पर्याय योग्यता है जिससे वह सदा से परतंत्र है। जीव सदा से अपने स्वभाव से च्युत है, जिससे वह विविध प्रकार के कर्मों का अर्जन करता आ रहा है और इस कारण वह पुनः पुनः स्वभाव से च्युत होता रहता है। इस प्रकार जीव की स्वभावच्युति कर्म का कारण भी है और कार्य भी है, यह निर्णय होता है। धर्म